जय हिंद। हे उजळाई देवीचं मंदिर आहे। मी सध्या एअरपोर्ट रोडवर आहे। इथून साधारण 1 किलोमीटरच्या अंतरावर पुणे बेंगलोर हायवे सुरू होतो। तिथून साधारण 45 किलोमीटर आपल्याला हायवेवरून जायचं आहे आणि त्यानंतर बाजूला जो रोड डायव्हर्ट होतो, जो गोवा रूट आहे, त्या रोडवर साधारण 80 किलोमीटर गेल्यानंतर आपलं गाव येते आजरा। पुणे बेंगलोर हायवे। समोर जो फ्लायओव्हर दिसतोय तो कोल्हापूरला कनेक्ट करतो हायवेशी। शाहू नाका वगैरे इथे एरिया आहे। समोर आता दूधगंगा नदी लागेल। नदीच्या पलीकडे कर्नाटक राज्य सुरू होते। ही आहे दूधगंगा नदी। हा आहे कोगनोळी टोल नाका। बरीचशी गर्दी दिसते इथं। रस्त्याचं काम सुरू आहे त्यामुळं जास्त रश आहे। आपण आता कर्नाटकात आहोत। तसा सीमावादाचा प्रश्न आहे, पण सध्या तरी कर्नाटक राज्यातच आहोत। इथं हा पुढा मोठा फूड मॉल लागतो। बरीच शॉप्स आहेत। नाश्ता, जेवण, संध्याकाळचं डिनर वगैरे आपण इथं करू शकतो। अगदी कॅफे कॉफी डे, मॅकडोनाल्ड, KFC, पिझ्झा हट सगळी दुकानं आहेत इथे। तुम्हाला समोर जो डोंगर दिसतोय तो आहे आदिमलायाचा डोंगर। वरती एक महादेवाचं मंदिर आहे। आता श्रावण सुरू होणार आहे, त्यानंतर तिथं खूप गर्दी असते। पूर्वी रस्ता वगैरे खराब होता, पण आता रस्ता वगैरे छान केलेला आहे। वरती जाणं इझी आहे। हायवेचं काम चालू आहे त्यामुळं
थोडा वेळ लागतोय, अगदी हळूहळू जावं लागतंय. आणि किमान एक 6 महिने तरी काम चालेल असं वाटतंय. वरून ब्रिज बांधायचं काम चालू आहे. हायवेला जितने पण इंटरसेक्शन आहेत तिथं प्रत्येक ठिकाणी आता ब्रिज बांधायचं काम चालू आहे, फ्लायओव्हर. त्यामुळे काय होणार आहे, हायवेची ट्रॅफिक एकदम इझी आणि व्यवस्थित होणार आहे. हे गाव आहे निप्पाणी. महाराष्ट्र सोडल्यानंतर कर्नाटकातलं लागणारं पहिलं मोठं गाव. तसा हायवे बाहेरून जातो, पण मी मुद्दामून आतून आणली गाडी, कारण तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. इथं एक नेव्हीचं विमान जे सेवेतून निवृत्त झालं आहे ते ठेवलेलं आहे, IL-38. इथं तौंदी घाट संपतो आणि इथून आमचा आजऱ्याचा रस्ता डायव्हर्ट होतो. आजरा ॲक्च्युली जे गोवा रूट आहे त्याच्यावर आहे आणि साधारण इथून 40 किलोमीटर आजरा पडते.
इथून आपल्याला आता उजवीकडे जावं लागेल. सरळ हायवे पुढे जातो. नॅशनल हायवे जो पुणे बेंगलोर आहे तो. आणि हा गोवा रूट आहे. पाठीमागे जे आपण ब्रिजचं काम बघितलं तो ब्रिज इथं येऊन हे होणार आहे. फ्लायओव्हर जो हायवेला क्रॉस करण्यासाठी जे आधी थांबायला लागत होतं ते ब्रिज झाल्यानंतर लागणार नाही. त्यामुळे वेळेची बचत होईल. आता महाराष्ट्रातले रस्ते पण छान झालेत. थोडंसं वाईडनिंग करून चांगलं डांबरीकरण केल्यासारखं वाटते. त्यामुळं प्रवासात काही त्रास होत नाही. आता त्याचं मार्किंग वगैरे करतील मग जरा आणखीन स्पेशली नाईट ड्रायव्हिंगसाठी पण चांगला होईल तो. रोप लावणीची कामं चालू आहेत शेतात. पाऊस बऱ्यापैकी झाला आहे. सगळं हिरवंगार बघून छान वाटतंय. इथून पुढं आता नवीन रस्ता येणार आहे जो संकेश्वर बांधावरून नॅशनल हायवे डिक्लेअर झाला आहे आणि नॅशनल हायवेच्या मध्याखाली डेव्हलप होतो आहे तो. हा समोर जो दिसतोय तो रस्ता NH-548 हा संकेश्वर ते बांधा गोव्याला जाण्यासाठी दुसरा मार्ग आहे. अगदी प्रशस्त असा रोड बनवला आहे. मार्किंग वगैरे झाले आता. छान वाटतंय ड्रायव्हिंगसाठी. पण खरं सांगू जो जुना रस्ता होता ना त्याच्या बाजूला जी झाडं वगैरे होती ती कुठेतरी रिप्लांट करायला पाहिजे होती. ते झालेलं नाही. त्यामुळं थोडंसं वाईट वाटतंय. पण प्रगतीसाठी काहीतरी केलं पाहिजे. रिझर्व फॉरेस्ट एरिया सुरू होतं आहे. त्यामुळं हा सिमेंटचा रोड न बनवता टारचा रोड बनवलेला आहे. कारण इथून वन्य प्राणी एका बाजूनं दुसऱ्या बाजूला ये जा करत असतात आणि त्यांना सिमेंटच्या रस्त्यावरनं त्रास होईल
म्हणून हा डांबरी रस्ता केलेला आहे. शिवाय इथं एक्सपान्शनला जास्त हे दिलेलं नाही, स्कोप दिलेलं नाही आहे त्या रस्त्याला ठीकठाक केले. थोडीशी झाडं वगैरे तोडले आणि हे मसोबाचं देऊळ आहे. वेशीवरचा देव असं म्हणतात. मसोबा गावाचं रक्षण करतो. आणि समोर दिसतंय ते माझं गाव आजरा. इथून गोवा साधारण 100 किलोमीटर आहे. पंजीम सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर बसलेलं सुंदर असं गाव आहे हे. हा जुना ब्रिज आहे. तिथून जवळजवळ 140 वर्ष हा रस्ता वापरला जायचा. आत्ता हे नवीन ब्रिज केलेलं आहे. हे व्यंकटराव हायस्कूल आहे. हे माझं घर आहे. सागर संगीत. हे आहे आमचं घर. घरी सध्या कोणी नसते, त्यामुळं सगळं बंदच असते. हे आहे आमचं छोटंसं किचन. हा देवारा. रवळनाथ आणि तुळजाभवानी.